ऐतिहासिक संदर्भ सापडतो की साधारण नेकनूर भागातले आंबे हम्म. हे शहाजहानला आग्रा दरबारी पाठवल्याचे उल्लेख आहे. वा. म्हणजे बीड जिल्ह्याचा कसा कसा संपर्क आहे. आणि मी ज्यावेळेस आज हे बीड जिल्हा म्हणजे ह्या ऐतिहासिक महत्व सांगण्याचं दुसरं एक अजून महत्वाचं कारण की महादजी शिंदे ज्यांनी तिसऱ्या पानिपतच्या युद्धानंतर मराठी शाहीचा ध्वज उत्तर भारतात अगदी सगळीकडे नेला आणि दिल्लीवर त्यांची पूर्णतः पकड होती. त्या महादजी शिंदेच्या प्रथम पत्नी ह्या निंबाळकर बीडच्या, आणि दुर्दैवाने त्यांचं निधन बीड जिल्ह्यातील नांदूर घाट इथे झालं आणि त्यांची तिथं समाधी आहे. हा ऐतिहासिक उल्लेख असला तरी बीड जिल्ह्यामध्ये फार मोठी संत परंपरा आहे. म्हणजे मला आठवतं आंबेजोगाईला एक मोठं देवघर आणि छोटं देवघर अशी दोन ठिकाणं आहेत. तिथं संत दासोपंत होऊन गेले. हे मूळ तेलंगणातले मेडक जिल्ह्यातले, ते आंबेजोगाईला दत्तक आले आणि त्यांनी पासोडीवर जे काही अभंग लिहिले ती पासोडी आता दिल्लीला सुरक्षित आहे. आज रामलिंग स्वामी तुम्ही कपिलधारला आहे, अगदी वर गेलात तर भगवान बाबाचं मूळ जन्मगाव सुद्धा बीड जिल्ह्यातलं आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज आपण बीड जिल्हा पाहतो आणि त्याची एक विचित्र चर्चा होते. ते ऐकून एक मन खिन्न झाला आणि मी काल माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन म्हणलं की साहेब, हा बीड जिल्हा असा नाहीये. आता या बीड जिल्ह्याला तुम्ही जर पाहिलं असेल तर राजकीय परंपरा खूप मोठी आहे. बीड जिल्ह्यातून आता प्रमोदजी तर होते, गोपीनाथराव होते, ज्यांनी प्रदेशावर किंवा देशावर एक प्रकारची हुकूमत गाजवली आपल्या बुद्धिमत्तेने, आपल्या राजकीय कौशल्य. तसे बीड जिल्ह्यात सुद्धा अनेक चांगली नेते होऊन गेले. अगदी सुंदरराव सोळंके असतील, स्वर्गीय बाबुराव अडसकर असतील, आंबेजोगाईचे डॉक्टर भगवानराव लोमटे तर अत्यंत सुसंस्कृत काँग्रेसचा नेता. खूप अशा नेत्यांची आपल्याला ओळीने नावं घेता येतील. शिवाजीराव पंडित असतील किंवा सयाजीराव पंडित असतील, स्वर्गीय काकू असतील, यांचं राजकारण अगदी रांगडं होतं. पण अशा पद्धतीचं राजकारण त्यांनी कुणावर खोटे गुन्हे दाखल करा, कुणाला कशात फसवा, असं कधीही केलेलं नाही. जो आयुष्यातला बराचसा काळ मी अंबाजोगाई सारख्या ठिकाणी घालवला. म्हणजे बीड जिल्हा एक काळ शैक्षणिक क्षेत्र होतं. म्हणजे योगेश्वरी शिक्षण संस्था स्वामी रामानंद स्थापन केली. जसं बलभीम कॉलेज बीडला होतं, पण एक शैक्षणिक हब म्हणून त्यावेळेस अंबाजोगाई ओळखलं जायचं. आणि अंबाजोगाईतून निघालेला विद्यार्थी हा विविध क्षेत्रात नावाजलेला होता. मला आठवतं की भोकरंब्याचे हाके म्हणून होते, यांचा आर्यभट्ट सोडण्यामध्ये ते उभारण्यात त्यांचा फार मोठा हात होता. हे बीड जिल्ह्यातल्या कित्येक लोकांना माहित नाही. असा बीड जिल्हा आहे जिथं म्हणजे ज्या बीड जिल्ह्यामध्ये तुम्हाला अगदी सर्वोच्च न्यायालयाला न्यायाधीश दिले, उच्च न्यायालयाला न्यायाधीश म्हणजे व्यंकटराव देशपांडे असतील, श्रीराम पंडित असतील, कुर्डूकर असतील, ही न्यायाधीशांची परंपरा आहे. संगीत क्षेत्रात गेलात तर स्वर्गीय बापू आपेगावकर, शंकरराव बापू जागतिक कीर्तीची माणसं. आम्ही आमच्या कॉलेजच्या जीवनात फार मोठमोठ्या लोकांची भाषणं ऐकली. या बीड जिल्ह्याने जे खासदार निवडून दिले त्यातले बहुसंख्य अल्पसंख्याक होते. म्हणजे अगदी तुम्हाला द्वारकादास मंत्री असू द्या, गंगाधरप्पा बुरांडे असू द्या, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे असू द्या, ढाकणे असू द्या, हे अल्पसंख्याक लोक, केशर काकू आहेत, हे निवडून दिलेलं आहे. बीड जिल्हा असा कधी नव्हता. पण मला एक सांगा, तुम्ही आता खासदाराचा उल्लेख केलाय, क्रांतिसिंहांनी बीड जिल्ह्याची पण निवड केली ना? हो, आम्ही साधारण त्यावेळेस मॅट्रिकच्या सुमाराला असतो. पण बीड जिल्ह्याने असं कधी त्यांना फरक मानलं नाही. खरं म्हणजे सातारा जिल्ह्यातले अगदी बीड जिल्ह्यातल्या लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं, निवडून दिलं. हा बीड जिल्हा गेला कुठे? काय झालं काय या बीड जिल्ह्याला? एक सुसंस्कृतपणा ज्या बीड जिल्ह्यामध्ये ध्रुपद धमार सारखी संगीताच्या ह्याच्यात ही व्हायची, मराठी साहित्य संमेलन झाली, आज तिथं नेत्यांच्या वाढदिवसाला गौतमी पाटील नाचते. झालं काय? वैद्यकीय क्षेत्रात प्रकाशजी त्याच्याकडे मला यायचंय, पण आधी मला जरा महाराष्ट्राला बीड जिल्हा नीट समजावून सांगू द्या. तुमच्या बीड जिल्ह्यातल्या झालेल्या उत्तम अशा वक्तृत्व स्पर्धा, बीड जिल्ह्यातलं नाट्य चळवळीतलं योगदान, बीड जिल्ह्यानं सांस्कृतिक चळवळीमध्ये बजावलेली कामगिरी,
आणि बीड जिल्ह्यानं धार्मिक गोष्टीमध्ये बजावलेला आपला भाग याच्याबद्दल जरा समजावून सांगा. बीड जिल्ह्याची जर नाट्य परंपरा घेतात तर मला वाटतं रामभाऊ मुकदम सारखे लोक, केशव देशपांडे जे वारले, यांच्यासारख्या लोकांनी ती नाट्य परंपरा खूप चांगल्या पद्धतीने जपली. आणि आज आज आपण पाहतो की ती नाट्य परंपरा अंबाजोगाईत नाही. म्हणजे आता मला आठवतं बहुतेक जिला ते जे गोस्वामी वगैरे आहेत ते मूळ अंबाजोगाईचे आहेत, किंवा आपले दिलीप घारे सुद्धा असतील जे आता चित्रपटात काम करतात, नाटकात काम करतात. यशवंत देशमुख ते सुद्धा अंबाजोगाईतूनच अशी मकरंद अनासपुरे बीडचे, संदीप हे माजलगावचा, ही सुद्धा म्हणजे हे बीड जिल्ह्यातली लोक आहेत. त्यांच्याकडे आम्ही ज्यावेळेस पाहतो तर आम्हाला किती त्याचा अभिमान वाटतो की आपल्या बीड जिल्ह्यातली लोक आहेत. तसं पाहिलं तर पहा, दासोपंत स्वामीचा एक उल्लेख आठवतो की शिवचरित्रकार विजयराव देशमुखांच्या त्या ग्रंथात उल्लेख आहे की दासोपंतांनी छत्रपती शिवाजी महाराजांना एक पत्र पाठवलं होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना ते पैठण मुक्कामी मिळालं. हे सगळं आपण वाचतो त्यावेळेस की बीड जिल्ह्याचा संपर्क त्या काळात राजकीय होता, सांस्कृतिक वक्तृत्व स्पर्धा होत्या. म्हणजे आद्यकवी मुकुंदराज स्वामी जे मराठीतले आद्यकवी समजले जातात ते अंबाजोगाईचे. विवेक सिंधू त्यांचा ग्रंथ गाजलेला. वक्तृत्व स्पर्धा खूप व्हायच्या. म्हणजे नाही की आम्ही जे काही म्हणजे अगदी नाना पाटलापासून जॉर्ज फर्नांडिस असू द्या, SM जोशी असू द्या, अगदी डॉक्टर गुरुजी वडवळकर गुरुजींची सुद्धा भाषणं तिथं झालेली, व्याख्यानं झालेली, मोठमोठे लोक त्या काळात येऊन गेले. आज तसं काही वातावरण दिसतच नाही. मला यायचं त्या वातावरणाकडे, पण मला आधी जरा ना महाराष्ट्राला बीडची नीटच ओळख करून देऊ द्या. एक तुम्ही उल्लेख इतिहासाचा केला. मी आग्र्याची मोहीम छत्रपती शिवाजी महाराजांची 5 राज्यामध्ये फिरून त्याचं संशोधन करून ती देशाला मांडली होती. बीड जिल्ह्याचं कॉन्ट्रीब्युशन असं की तिथे मिर्झा राजे जयसिंह किंवा जिजाऊनी ज्यांच्याकडनं कुणाकडनं कर्ज घेतलं तर ते धारूरच्या किल्ल्यामध्ये त्या कर्जाची परतफेड करण्याची बोली ही तिथे झाली, असं मी तो संदर्भ वाचला होता. म्हणजे महाराजांनी आग्र्यातला जो औरंगजेबाचा दरबार फोडला तर त्याच्यासाठीचं जे कर्ज घेतलं, म्हणजे आपण जे मिठाईतनं पेठारे वगैरे म्हणतो, तर तो बीड जिल्ह्याचा संदर्भ आहे. आपली तुमची मुलाखत सुरू व्हायच्या आधी तुम्ही खजानाविरीचा एक संदर्भ दिला होता. हो, मला वाटतं की त्या व्यक्तीचं नाव आता मला लक्षात नाही, पण ती व्यक्ती निजामाची तिथं महसूल गोळा करणारी व्यक्ती होती. आणि बीडमध्ये फार मोठा तसा कमी पावसाचा भाग असल्यामुळे फार मोठा दुष्काळ होता आणि पाण्याचा प्रश्न अत्यंत तीव्र भयानक झाला. आणि त्या व्यक्तीनं ज्याला आपण प्रशासकीय मान्यता नसताना सुद्धा जमा झालेला महसूल सगळा त्या विहिरीवर खर्च केला आणि पाणी जनतेला उपलब्ध करून, म्हणून त्याला ती खजाना विहीर म्हणतात की पूर्ण खजाना त्यात गेला. म्हणजे अशी लोक की ज्यांनी सामाजिक कामाची एवढी बांधिलकी ठेवली की आपल्या वैयक्तिक आयुष्यात त्याचे काय दुष्परिणाम होतील याची तमा त्यांनी बाळगलीच. म्हणजे अशी लोक सुद्धा या बीड जिल्ह्यात होऊन गेली. अगदी अलीकडल्या खेळात बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाईला डॉक्टर द्वारकादास लोहिया यांनी मानवलोक माध्यमातून सामाजिक काम खूप मोठं केलं. अंबाजोगाईला जे वैद्यकीय महाविद्यालय उभं राहिलं तर डॉक्टर डावळ्यांनी, म्हणजे जे 1960 साली FRC झाले होते, त्याने अंबाजोगाई आपलं कार्यक्षेत्र निवडलं, तिथं आयुष्यभर आरोग्य सेवा दिली. आज त्याच बीड जिल्ह्यामध्ये आज म्हणजे हे जे आरोग्य सेंटर आहे, हे जे आरोग्य केंद्र आहे, हे आशियातलं पहिलं ग्रामीण भागातलं आरोग्य केंद्र होतं. म्हणजे आत्ताचं जे अंबाजोगाईचं मेडिकल कॉलेज, क्षयरोग निदान तिथेच व्हायचे. करेक्ट. फक्त तुम्ही आणीबाणीचा जो संदर्भ आहे तो आणीबाणीचा संदर्भ द्या. म्हणजे जनसंघ आणि काँग्रेसच्या नेत्यांचं बीड जिल्ह्यातल्या आणीबाणीच्या चळवळीतलं, म्हणजे आणीबाणी विरोधी चळवळीतलं कॉन्ट्रीब्युशन काय? कारण तुम्ही जेलमध्ये होतात. हो, तिथं जुना समाजवादी पक्ष म्हणजे SM जोशी, नाग गोरे त्यांच्या काळातला समाजवादी पक्ष सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होता. ते डॉक्टर लोहिया असतील, पत्रकार अशोक गुंजाळ असतील, ते आमच्यावर जेलला होते. म्हणजे संघाचे तो लोक होतेच ते. पण हे फार मोठे जुना समाजवादी पक्ष, आज मुलायमसिंग यादवच नाही, जयप्रकाश नारायण असा त्यांचा तो समाजवादी पक्ष, ही फार मोठी चळवळ अजूनही थोड्या प्रमाणात ती अंबाजोगाई शिल्लक आहे.
ते बापूसाहेब काळदाते सुद्धा बीड जिल्ह्यातले. हे फार मोठी मोठी लोक, मी जसं सांगितलं की न्यायमूर्ती व्यंकटराव देशपांडे, तुम्ही न्यायमूर्ती बीडचे श्रीराम किती पंडित, लोक आणीबाणीच्या वेळेला जेलमध्ये होतात? प्रमोदजी होते, गोपीनाथराव होते. साधारण 160-62 जवळपास बर. बीड जिल्ह्यातून. आणि आता मी तुम्हाला प्रकाशजी जे प्रश्न विचारणार आहे ते मी तुम्हाला सांगतो. आजची बीड जिल्ह्याची ओळख काय? प्रचंड जातीयवादी, प्रचंड गुन्हेगारांनी ग्रासलेला जिल्हा, लॉलेसनेस असलेला जिल्हा. आणि मला हा शब्द वापरायचा नाहीये आणि कुठल्याही जात विशिष्ट अशा अनुषंगाने मला नाही वाटत की सदानंद केचे यांनी तो संदर्भ वापरलाय. पण ते असं म्हणतात की बीड जिल्ह्याच्या डीएनए मध्येच गुन्हेगारी आहे. तर हे जे काही चित्र तयार झालं हे केव्हापासून झालं? कोण याला जबाबदार? नाही म्हणजे केचे साहेबांनी ते कोणत्या संदर्भात म्हटलं मला माहित नाही, पण बीड जिल्ह्याच्या डीएनए मध्ये गुन्हेगारी हा मला त्यांचा काय वाक्यप्रयोग पटत नाही. आपण असं म्हणू शकतो बंडखोरी आहे, बंडखोरी आहे असं आपण म्हणू शकतो की त्यांच्या डीएनए मध्ये थोडी बंडखोरी आहे. कारण राजकीय दृष्ट्या महाराष्ट्र एक विचार करू शकतो, तर बीड जिल्हा अगदी त्याच्या विरोधात सुद्धा विचार करू शकतो. असे उदाहरणं खूप आहे. पण मला असं वाटतं की हा जातीवाद अलीकडे वाढला होता. आमचे वैयक्तिक मित्र असे विविध जातीचे, आम्हाला कधी त्याची अडचण आजही नाही जाणवत ना. पण मध्यंतरीच्या काही घटनेमुळे आता ते मित्राला बोलायची चोरी वाटू लागली आम्हाला. म्हणजे हा राजकारणाचा कुठला स्तर आहे आणि याला फोपावलं कुणी, याला खत पाणी कुणी घातलं? याचं सगळ्यात महत्वाचं कारण राहुल असं आहे की या जिल्ह्यामधून जे राष्ट्रीय महामार्ग गेले, त्या महामार्गात ज्या जमिनी महामार्गासाठी घेतल्या गेल्या त्याच्यातून प्रचंड पैसा आला. दुसरी गोष्ट अशी की राजकारणात पैशाचा वापर करणं हे अनिवार्य आहे, ही धारणा अलीकडच्या राजकीय नेत्यांची झाली. त्याच्यामुळे तो पैसा गोळा करायचा. सगळ्यात मोठा वाळू माफिया आहे. वीट भट्टीचा फार मोठा धंदा आहे. यातून एक पैसा इतका विचित्र उभा राहतो की आज तुम्ही जर बीड जिल्ह्यात शिरसाळा भागात गेले तर तुम्हाला किमान 700-800 वीट भट्ट्या सापडल्या जातात. म्हणजे शेतातली सुपीक जमीन काढून आणायची, ती वीट भट्टीसाठी वापरायची. याच्याकडे शासनाचा किंवा कोणता अधिकारी लक्ष देत नाही. त्याच्यातून त्यांना महसूल मिळत नाही. वाळूमुळं गोदावरी भागातले रस्ते खराब झाले, याचे शासनाचं लक्ष नाही. आणि याच्यातून जो पैसा येतो, आणि त्याही पेक्षा विरुद्ध काय झालं की एक राजकारणाची प्रयोगशाळा म्हणून बीडकडे पाहण्यात आलं. बीडमध्ये एखादा विशिष्ट नेता उभारतं. आता तुम्हाला सांगतो, बीडमध्ये एखादा विशिष्ट नेता आपल्याला डुईजड होतोय किंवा तो राजकारणात उभारी घेतोय, त्याच्याच घरातल्या कोणत्या तरी माणसाला फोडायचं, त्याला राजकीय बळ द्यायचे, त्याला पोलीस संरक्षण द्यायचं, त्याला पैसा पुरवायचा. त्याच्यातून त्याची गुन्हेगारी वाढते. मग तो एवढा बलशाली गुन्हेगार होतो की मग तो यांच्या डोक्यावर हात तुटून यांनाच भस्म करायचा प्रयत्न करतो. असे बीड जिल्ह्यात प्रयोग झालेले. तुम्ही एका विशिष्ट प्रयोगाबद्दल बोलत आहात का? तुम्हाला काही नाव घेत नाही, मी कुणाचं नाव घेत नाही. असे 3-4 प्रयोग झालेले आहेत. आज त्या प्रयोगाचे काय फळ आहेत आपण सगळे पाहतो. म्हणून म्हणलं ना की मी ते राजकीय नेते पाहिले नाही. पण याची सुरुवात कधी, माझे वडील, याची सुरुवात कधीपासून झाली? साधारण अलीकडच्या एक 10-15 वर्षात याची खूप मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. काय झालं की जुने जाणते नेते काळाने आपल्यापासून हिरावून नेले. काही लोक वयामुळे वृद्ध झाले आणि जे नवीन पिढी आली, आता खरं म्हणजे यांना तो शब्द मला वापरावा असं वाटत नाही, पण ज्याला समज नाही, सांस्कृतिक त्यांच्यावर काही सांस्कृतिक जाणीव नाही, संस्कार नाही, आणि या सगळ्या गोष्टीमुळं त्यांचा एक राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा झालेला. आता हा कुणी बदलला पाहिजे? तर मला असं वाटतं बदलणं नाही, ते कोणी बदलायचं या भागात येईन मी, मला ते त्याकडे यायचंय. पण आधी हेच की बिघडलेलं जे चित्र आज महाराष्ट्र बघतोय, जे केचे सारखे सनदी अधिकारी ते सांगतायत किंवा स्वतः मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं की बीडमधली परिस्थिती बिकट आहे. तुम्ही जे बीडमध्ये बघत आहात ते बिकट ह्या शब्दाच्या अनुषंगाने काय बीडमध्ये बिकट आहे? पहा, बीड जिल्हा मी तुम्हाला म्हणलं की तसा जातीवादी कधीच नव्हता. मी ज्या लोकांची तुम्हाला यादी वाचून दाखवली ते कुठल्याही बहुसंख्य जातीतले त्या नव्हते.
असा जातीवाद आम्हाला कधी जाणवला नाही. पण राजकारणात अलीकडे म्हणजे हे साधारण एक 1.5-2 वर्षात इतका फोपावला की 50-50 वर्षाचे घरोब्याचे ताटाला ताट लावून किंबहुना एका ताटात जेवणारे मित्र सुद्धा आता एकमेकाला बोलताना अंतर ठेवू लागले. नाही पण प्रकाशजी, याला प्रतिवाद याच्यातून असा काय आहे, मिळवलं आणि नाही ऐका, याच्यात प्रतिवाद असा आहे की बरेच जण असं म्हणतील की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या काळामध्ये सुद्धा ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये जातीवाद हा मुद्दा होताच. म्हणजे त्यांच्या विरोधामध्ये जे उमेदवार दिले हे जाणीवपूर्वक कुठल्या जातीचे दिले तुम्हालाही माहितीये, आणि गोपीनाथरावांना जे एक गठ्ठा मतदान व्हायचं ते कुठल्या जातीचं व्हायचं ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे आता एक 2-3 वर्षात बदललं आणि 10 वर्षात बदललं असं म्हणून कसं चालेल? आणि मला त्यांनाही दोष द्यायचा नाहीये. जी काही बीड जिल्ह्यातली भू राजकीय परिस्थिती आहे त्याचा प्रत्येकाने आपापल्या अर्थाने उपयोग करून घेतला. मी काय म्हणलं तुम्हाला की गोपीनाथरावला एका विशिष्ट वर्गाची मतं पडत होते, हे जरी ऐतिहासिक खरं असलं तरी असं नाही, बीड जिल्ह्यात मधल्या सर्व समावेश लोकांनी सुद्धा गोपीनाथरावला मतं दिली आहेत. गोपीनाथरावनं कुणाला पुढे आणलं हे बीड जिल्ह्याला माहिती, त्यांची जात लोकांना माहिती. स्वतः गोपीनाथरावनं हा कधी जातीवाद केलाच नाही. असा केला असता तर गोपीनाथरावनं कुणाला पुढे आणलं असतं? म्हणजे गोपीनाथरावने ज्या लोकांना पुढे आणलं त्यांच्या उपकाराची जाणीव काही लोकांना ठेवली, काही लोकांना नाही ठेवली. असं गोपीनाथरावने एक विकसित जातीवाद केला की मला असं वाटतं की हा कधी म्हणजे गोपीनाथराव माझे मेहने म्हणून म्हणत नाही, की थोडा सुसंस्कृतपणा त्या माणसाजवळ होता की अशा पद्धतीला त्यांनी कधी थारा दिला नाही. पण अलीकडच्या काळात या गोष्टी फार प्रकर्षाने जाणवल्या. म्हणजे 1.5 लाखांनी निवडून येणारा पक्षातला खासदार 5-6 हजारांनी मत पडतो, हे म्हणजे ज्याला काय राजकारणात जातीचं ध्रुवीकरण झालं हेच म्हणावं लागेल. तुम्ही आणि मी त्रयस्थपणे बोलतो आहोत म्हणून मला हा प्रश्न तुम्हाला जरूर विचारला पाहिजे की अगदी 1991 सालापासून विशिष्ट जात समुदायाची मंडळी ही प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणात आली किंवा आणली गेली, आणि नंतर जे डेप्युटेशननी वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्या त्यांच्या खात्यामध्ये जे प्रमोट होत गेले, अशाही विशिष्ट जातीच्या मंडळींना सातत्यानं बीड जिल्ह्यामध्ये आणलं गेलं, असा जो एक प्रकारचा आरोप सतत बीड जिल्ह्याच्या संदर्भात केला जातो, हे बरोबर आहे? हे कसं आहे की शिक्षण हे सर्व समाजाच्या थरापर्यंत पोहोचलं. ती लोक त्यांना मिळणाऱ्या आरक्षणातून पुढे आली आणि स्वाभाविक ते प्रशासकीय सेवेत जास्त आले. त्याच्यामुळं असं आपण म्हणता येणार नाही की विशिष्ट वर्गाला आपण तिथं प्राधान्य देण्यात आलं. तुम्हाला तुमचा जो रोख आहे ते मी समजू शकतो, पण त्या वर्गाची लोक तर आज सर्वकडे आहेत. तुम्ही लातूर जिल्ह्याचे जर एसपी पाहिले असतील तर ते मूळ आंबेजोगाई जवळ त्यांचं गाव आहे आणि त्यांनी परवा लातूरचा गुन्हेगार हरिद्वारून धरून आणला आणि दोघे एकच जातीचे आहेत, हे आपण विसरून नाही चालणार. नाही, मला तसा कुणावरती आक्षेप नाही, फक्त एका विशिष्ट जात, कारण हा आरोप थेट लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानही झाला आणि नंतरही झाला की विशिष्ट जात समुदायाची लोक बीडमध्ये आणतात. नाही, तो याच्याशी निगडीत आहे की बीडमध्ये जो लॉलेसनेसपणा दिसतो त्याचं कारण प्रशासन आणि राजकीय नेते हे एकमेकांच्या बरोबर वागतात, साटेलोटच आहे त्यांचं, म्हणून हा प्रश्न विचारला. नाही, याचं कारण असं आहे की जो राज्याचा प्रमुख असतो, मी तुम्हाला काय म्हणलं की कुणाचं राजकारण संपवायचं म्हणून एखाद्याला पुढे आणायचं, मग त्याच्या सोयीचे सगळे अधिकारी आणायचे, त्याला सगळ्या गोष्टी पुरवायच्या आणि मग हळूहळू ती चटक लागली आणि मग मला हा विशिष्ट अधिकारी पाहिजे म्हणून मी काल माननीय मुख्यमंत्र्याला ही विनंती केली की एक चांगला IPS आणि एक चांगला IAS तुमचे नियम बाजूला ठेवून 5 वर्ष बीड जिल्ह्यात तुम्ही द्या आणि वाळू माफिया, वीट माफिया यांची नकेल कसा, आणि जो कोणी राजकीय लहान मोठा नेता गुन्हेगाराच्या बाजूने पोलीस स्टेशनमध्ये शिफारस घेऊन येईल त्याला सुद्धा सह आरोपी करा. म्हणलं हे 5 वर्षात चित्र बदलू. एक स्पेसिफिक प्रश्न विचारतो, कारण मला त्याच्या तुम्ही सुधारण्याच्या गोष्टीबद्दल मला तुमच्याकडे समजून घ्यायचं, मला इतक्यात त्या भागात जायचं नाही, कारण तुम्हाला अनुभव आहे सगळा, त्यामुळे तुम्ही सांगा की बीड कसा चांगल्या पद्धतीनं जो पूर्वीचा बीड होता तो महाराष्ट्रासमोर येईल. 2 प्रश्न विचारतो. एक, परळी थर्मल आणि त्याच्या अनुषंगाने असलेले जे वेगवेगळे कंत्राट आहेत त्याच्यातनं मिळत असलेला पैसा हे बीड जिल्ह्यातल्या एकूण गुन्हेगारीमध्ये किती महत्वाचा ठरला? एक, आणि वाल्मिकी कराड हे एक व्यक्तिमत्व समोर आहे म्हणून, तर हे जे व्यक्तिमत्व आहे ह्या व्यक्तिमत्वाचा जो राईज आहे
जो काही आपण आज महाराष्ट्रात बघतोय की वाल्मिक कराड म्हणजे अनेक लोक अनेक अर्थाने त्याचं विश्लेषण करतायत, तर त्या अनुषंगाने मला सांगा की वाल्मिक कराड ही जी प्रवृत्ती आहे ती कशी फोपावली? 2 प्रश्न विचारले. राहुलजी, मी उपजीविकेसाठी बराच काळ कॉन्ट्रॅक्टर होतो आणि मी बरीच कामं थर्मल मध्ये केली. साधारणतः 90-95 पर्यंत किंवा 2000 सालापर्यंत असा थर्मल मुळे काही परळीवर विपरीत परिणाम झालाय असं नव्हतं. उलट परळीच्या बाजारपेठेला त्यांनी चालना मिळाली. साधारण एक 2000 नंतर याच्यात हा शिरकाव झालेला आहे. आणि मग ते राख वाहतुकीचं कॉन्ट्रॅक्ट असेल, लेबर कॉन्ट्रॅक्ट, विविध प्रकारातून मग कुणीतरी माणूस उठतो, एखाद्या राजकीय नेत्याचा आधार घेतो आणि मग आपला व्यवसाय सुरू करतो. मग राजकीय नेत्याला सहजासहजी त्याच्याकडून पैसा उपलब्ध होतो आणि मग त्याच्यातून ही एक प्रकारची चेन उभा राहिली. आणि अधिकाऱ्यांना सुद्धा काम करून घ्यायचं असतं, त्याच्यामुळे अधिकारी सुद्धा अशा लोकांना संरक्षण देतात, अशा लोकांना जवळ करतात आणि मग त्यांच्या कामाच्या दर्जाकडे त्यांना दुर्लक्ष करावं लागतं. मग त्यामुळे तो दर्जाहीन काम होतं. हे एकच व्यक्तिमत्व आहे वाल्मिक कराड, ते तुम्ही सांगा. वाल्मिक कराड हे एकच व्यक्तिमत्व आहे की अजून असे बरेच वाल्मिक कराड त्या परिसरात आणि बीडमध्ये आहेत? खूप आहेत ना, पण आता कुणाची नावं घेण्यात हे अर्थ नाहीये, पण अशी बरीच लोक आहेत. तुम्ही अंबाजोगाईत पाहत असले तर तुम्ही रस्त्याचं काम एकच माणूस करतो. तुम्ही बीडमध्ये गेला तर एक विशिष्ट माणूसच काम करतो. आता ती माणसं फार समोर येत नाहीत किंवा त्यांनी मर्यादा ठेवली म्हणा, या बाबतीत थोडी मर्यादा ओलांडली गेली असल्यामुळं ते एक नाव समोर आलं. पण मला असं वाटतं की वाल्मिक कराड जोपर्यंत मुंडे साहेबाकडे होता तो एक फार मेहनतीतून त्यांनी काही गोष्टी मिळवल्या होत्या. नंतर त्याचा हा जो प्रवास आहे, कारण मीच अंबाजोगाई सोडल्यामुळे मला काही पाहण्यात आलं नाही, पण सुरुवातीचा मी त्याचा प्रवास पाहिला की अक्षरशः म्हणजे त्यांनी घरकाम करून, छोटी मोठी कामं करून तो उभा राहिला. नगरसेवक झाला, उपनगराध्यक्ष झाला, पुढे नगराध्यक्ष झाला. पण मी तुम्हाला जसं म्हणलं ना की एखादं गोपीनाथरावचं राजकारणच संपवायचं म्हणून कुणाला तरी वरदास्ती दिला, कुणाला तरी राजकीय महत्वाकांक्षा जागी केली, त्याची महत्वाकांक्षा पूर्ण केली, पैसा सत्ता सगळं पुरवण्यात आलं. भले गोपीनाथराव पुढे प्रकाशजी असं आहे की तुमचा जो रोख आहे तो मला दिसतो धनंजय मुंडे यांच्याकडे आहे. मी त्यांना विनंती करणार आहे, धनंजय मुंडे यांना, आज ते मंत्रिपदावर असल्यामुळं काही गोष्टीची त्यांना कदाचित अडचण असेल थेटपणे बोलण्यात, पण ते जेव्हा बोलतील तेव्हा मी त्यांना जरूर या सगळ्या प्रश्नाबद्दलचा उहापोह त्यांच्याकडनं करेन. त्यांना सुद्धा एक संधी दिली पाहिजे की ज्या पद्धतीनं आज बीडमध्ये वातावरण तयार झालंय तर त्याला ते स्वतः किती जबाबदार आहे, त्यांचं काय स्वतःचं जस्टिफिकेशन आहे. पण मला तुम्हाला एक वेगळं मी ह्याच्यात काय म्हणतो तुम्हाला, धनंजय मुंडे किंवा वाल्मिक कराडला टार्गेट कोण करत? कोणी साधू संत करत नाही. मी नाव नाही घेत. सुरेश दसांनी मोठ्या प्रमाणात आरोप केले त्यांच्यावरती. नमिता मुंडे बोलले, संदीप क्षीरसागर बोलले. मी काय म्हणलो की हे कशामुळे आरोप झाले? हे फार साधू संत लोक आहेत का? मी धनंजय मुंडेची बाजू घेत नाही. धनंजय मुंडे चूक असतील तर चूक आहे, पण मला तुमचं म्हणणं सुरेश दस हे सुद्धा काही साधू संत नाहीये? त्यांच्यावर प्रचंड आरोप झाले. अप्पर जिल्हाधिकारी शेळकेचं नाव घेऊन देवस्थानच्या जमिनीत मी नाही, असीम सरोदेने त्यांच्यावर आरोप केले. लोकांना झाडाला बांधून मारल्याचे आरोप आहेत त्यांच्यावर. म्हणजे आज हे जात्यात आहेत आणि ते सुपात आहेत, एवढाच फरक आहे. आणि ते सुद्धा आता का ओरडतात? म्हणजे ज्याला हिंदीत एक भाषेने सब एक ही थैले के चट्टे बट्टे आहे. मला आठवतं 2005 साली याच सुरेश दसनं गोपीनाथराव विरोधी जिल्हा परिषद मध्ये बंड करून जिल्हा परिषद पाडली होती. मला काय राजकीय काही ते माझी वैरी नाहीत किंवा काही नाही. ते कोणत्या तोंडानं? त्यांची आज तुम्ही विधानसभेतली भाषणं ऐकली. संतोष देशमुखची अमानुष हत्या झाली, त्याचं समर्थन कुणी करत नाही, पण विधानसभेत तुम्हाला एक विशिष्ट संरक्षण आहे. तुम्ही कोणत्या पद्धतीची वर्णन केली त्या हत्येची, लोकांच्या भावना काय झाल्या असतात, त्यांच्या नातेवाईकाला काय वाटलं असतं? एका सुसंस्कृत राजकीय नेत्याने अशी भाषा वापरावी? केवळ तुम्हाला कुणावर तरी टीका करायची, तुमचं लक्ष वेगळंच आहे.
स्वर्गीय संतोष देशमुखला न्याय हे तुमचं लक्ष नाहीये. तुमचं लक्ष कोण आहे? धनंजय मुंडे आहेत, पंकजा मुंडे आहेत, असं मग तुम्हाला कशामुळे? सुचवायचं? नाही, सुचवायचं नाही, ते दिसतच ना. मी काय सुचवणार आहे त्याच्यात? आता ते दोन्ही माझे नातेवाईक आहेत म्हणून मी सुचवतो असं नाहीये. नाही, इथे मी तुम्हाला त्यांचे नातेवाईक म्हणून आणि गोपीनाथ मुंडे यांचे जवळचे नातलग म्हणून बोलवलेच नाहीये. तुमचा गाढा अभ्यास आणि तुमचं थेट विश्लेषण यासाठी बोलवलंय. पण नमिता मुंदडा आणि संदीप क्षीरसागर हेही बोलते झाले ना. हो ना. आता काय म्हणलं राहुलजी, तुम्ही फार शोध पत्रिकात आहे, तुम्ही काढा येतं कशामुळे झालं ते. म्हणजे निवडणुकीच्या काळात तर मी बीड जिल्ह्यात गेलो सुद्धा नाही, पण कुणाला काय त्रास झाला मग ती व्यथा वर आली. म्हणजे जी मयत व्यक्ती झाली त्याला न्याय दिला पाहिजे, त्याच्या कुटुंबाचं पुनर्वसन केलं पाहिजे, त्याला एक आधार दिला पाहिजे. हा विषय बाजूलाच राहिलाय. याच्यात एकमेकाचे उणे दुने आणि उट्टे काढण्यातच वेळ चाललेला आहे. फाईन. मी तुम्हाला आजचा एक फोन मला जो आला तो मी सांगतो आणि मला फार वाईट वाटलं. एक डॉक्टर आहेत, जे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहेत, ते त्यांनी त्यांचं नावही मला सांगितलं, पण मला इथे ते सांगायचं नाही. ते काय म्हणाले प्रकाशजी, की मी जेव्हा बीड जिल्ह्याकडे बघतो तेव्हा मला खूप वाईट वाटतं. म्हणजे मी जेव्हा माझ्या मूळ गावी जातो आणि मी माझ्या बीड जिल्ह्याचा आहे याबद्दल जेव्हा बाहेर बोलतो तेव्हा लोकांच्या नजरा अलीकडच्या काळामध्ये फार वेगळ्या पद्धतीने असतात. आणि त्यांनी एक महत्वाचं वाक्य वापरलं. ते म्हणाले की सुरेश धस असतील किंवा पंकजा मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे असतील किंवा भाजपचे इतर आमदार असतील, या सगळ्यांनी बीड जिल्ह्यामध्ये आपण एका विशिष्ट जातीचे नेते आहोत किंवा इतर दुसरी जात जी आहे ती आपल्या विरोधात आहे असा भाव महाराष्ट्रासमोर का मांडावा. हे मराठा नेत्यांनी आपण ओबीसीचे पण नेते आहोत असं का बोलू नये, किंवा ओबीसीच्या नेत्यांनी मराठा समाजाच्या ज्या काही भावना त्या का समजून घेऊ नयेत. म्हणजे त्यांना असं सांगायचं होतं की बीड जिल्ह्यामधला जो जातीयवाद आहे तो किती तीव्र स्वरूपामध्ये झालेला आहे आणि त्याचे चटके हे आम्हाला जे हॉस्पिटलमध्ये पण बसतात असं ते बोलले. आता मला तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे, तो असा की आजवर बीड जिल्ह्यामध्ये जी काही राजकीय संस्कृती आता आपण महाराष्ट्र बघतोय ती पाहता जे या जिल्ह्याचे पालकमंत्री होते, जे या जिल्ह्यात झालेले मोठे नेते होते, अगदी उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले होते ते, किंवा जे राष्ट्रीय पातळीवरती गेले ते, या सगळ्यांना आपण आज बीडमध्ये बिघडलेल्या राजकीय संस्कृतीबद्दल जबाबदार धरायचं की नाही? आता कसं एक मी तुम्हाला जसं म्हणलं, त्यातले काही नेते हयात आहेत, काही नेते हयात नाही. मी स्वर्गीय मुंडे साहेबांविषयी एवढंच सांगू शकतो की त्यांनी असा कधी वैयक्तिक जातीवाद बाळगला असता तर त्या काळात त्यांनी जे इतर समाजाच्या लोकांना आमदार केलं, इतर समाजाच्या लोकांना सत्तेत नेलं, सत्तेत बसवलं, मग हा त्यांच्यावर कसा आरोप होऊ शकतो? ठीक आहे. हा एक आहे, ऐकून घ्या. वर्षानुवर्ष तो जो समाज पिचलेला होता त्याच्यात स्वाभिमानाचा अंकुर गोपीनाथरावनं रुजवला, फुलवला, वाढवला. मी इथपर्यंत ही गोष्ट मान्य करतो. आणि त्यांना त्यांच्या राजकीय शक्तीची जाणीव झाली. कदाचित ही पोटदुखी इतर ठिकाणी असू शकते. त्यातूनच गुंडगिरी वाढली. मी स्वतः मी काय म्हणालो तुम्हाला की मी स्वतः स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे आणि स्वर्गीय बाबुराव आडसकरच्या दोन्ही लढतीत सक्रिय राजकारणात त्यावेळेस तिथं होतो. पण त्यातून गुंडगिरी वाढली नाही गुंडगिरी वाढली असा जो आरोप होतो तो मी तुम्हाला काय म्हणलं की गुंडगिरी वाढली कशी? कुणाला तरी आपल्याला राजकारणातून संपवायचं किंवा त्याला त्रास द्यायचा म्हणून त्याच्याच जवळच्या माणसाला सगळं बळ करून उभा करण्यात आलं, त्यात गुंडगिरी आली. मग त्या माणसाला तोंड द्यायला त्यालाही गुंडगिरी आली. याचं कुणी केलं? म्हणून प्रयोगशाळा झाली. बीड जिल्हा ही प्रयोगशाळा झाली. असं इतर जिल्ह्यात कुठं झालेलं नाहीये. इथं दोन जातीत बरोबर भांडणे लावले किंवा जाती जातीमध्ये सुद्धा उठून भांडणं लावण्यात आली. आणि मधल्या काळामध्ये जे पालकमंत्री होते गेल्या 2 दशकामध्ये त्यांची काही जबाबदारी, काही नावं घ्यायची आपल्याला? नाही, असं म्हणलं तर मग त्या पालकमंत्र्यांनी फंड देताना काय भेदभाव केलाय किंवा कुणाला चुकीच्या गोष्टीचं समर्थन केलं? मी प्रशासकीय व्यवस्थेबद्दल बोलतोय. प्रशासकीय व्यवस्था जी प्रशासकीय व्यवस्थेतच म्हणतो ना मी, प्रशासकीय व्यवस्थेतच बोलतोय. पालकमंत्री म्हणून एका विशिष्ट वर्गाकडे किंवा विशिष्टकडे लक्ष देता येत. ठीक आहे प्रकाशजी, आता शेवटचा माझा प्रश्न आहे, कारण वेळेची मर्यादा आहे आणि तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलात आणि त्यांना काही कल्पना तुमच्या मांडल्यात.
तर मला सांगा की आता बीडची जी परिस्थिती झालेली आहे ती सुधारायची असेल तर काय काय गोष्टी करता येतील? तुमच्याकडे 3 ते 4 मिनिटाचा वेळ आहे, तुम्ही अगदी सविस्तर सांगा, त्याच्यापेक्षा जास्तचा वेळ नाही आपल्याकडे. पहिली एक गोष्ट आहे, चांगले प्रशासकीय अधिकारी कुठलाही जात धर्म न पाहता शासनाने नेमले पाहिजे. शासनाने त्यांना पूर्ण मुभा दिली पाहिजे. शासनाने त्यांना संरक्षण दिलं पाहिजे. त्यांच्या विरुद्ध कुठलीही तक्रार ऐकून घेतली न पाहिजे आणि त्यांना पुरेसा वेळ दिला पाहिजे. तुम्ही 2 वर्षात आणि 3 वर्षात एखादा अधिकारी बदलला तर त्याला जिल्हा समजून ते काम करायलाच वेळ लागतो. म्हणून मी जसं म्हणलं की 5 वर्षाचा त्यांना वेळ द्या आणि त्या वेळेतून ह्या 2 गोष्टी म्हणजे वाळू माफिया, वीट माफिया या लोकांवर तुम्ही आणि कॉन्ट्रॅक्टर पद्धतीमध्ये सुद्धा जर तुम्ही एक सूत्रबद्धता आणली तर नक्की या बीड जिल्हा हा पुन्हा गतवैभवाला जाईल. कारण बीड जिल्ह्यात खूप क्षमता आहे आणि त्या क्षमतेला जर संधी मिळाली तर पुन्हा बीड जिल्हा पहिल्यासारखा होऊ शकतो. मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री पद घ्यावं अशीही आता काही लोक भावना व्यक्त करतात. फार चांगली गोष्ट घेतलं तर समजा मुख्यमंत्र्याला नाही जमलं तर त्यांनी त्यांच्या विश्वासातल्या कोणत्या ह्याला जर पालकमंत्री पद दिलं आणि स्वतः लक्ष दिलं तर खूप चांगलं आहे. थँक्यू सो मच प्रकाशजी, तुम्ही खूप खूप इन्साइट धन्यवाद. दिलेले आहेत. मला पूर्ण खात्री आहे की तुमची ही मुलाखत संपूर्ण बीड जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात पाहिली जाईल आणि मुख्यमंत्र्यांना पुन्हा तेच निवेदन आहे की प्रकाश महाजन यांच्यासारखी, ते तर आता इतक्या उघडपणे तुमच्याशी बोललेले आहेत, त्यांची इच्छा ही आहे की बीड जिल्ह्यात जे गतवैभव आहे ते पुन्हा यावं. तर प्रकाश महाजन यांच्यासारखी बीड जिल्ह्यातली अनेक महत्वाची आणि मोठे मंडळी असतील, मध्ये मध्ये सुनील केंद्रेकर यांचंही नाव लोक घेतात कारण तेही बीड जिल्ह्याचे कलेक्टर राहिलेले आहेत. तर अशा लोकांच्या सल्ल्यानं बीडमध्ये जी काही आज परिस्थिती तयार झालेली आहे ती बदलण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न करता येतील. तुमचे खूप खूप आभार. मनमोकळेपणे तुम्ही बोललात, त्यातनंच दिसतं की तुम्हाला बीड जिल्ह्याबद्दल किती काळजी आहे. धन्यवाद सर.